नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे। सन 2026 आणि 27 या नवीन हंगामासाठी पीक कर्जाच्या नवीन मर्यादा ज्या आहेत त्या राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। खत, बियाणे आणि मजुरीचा वाढता खर्च पाहता महाराष्ट्र शासनाने या मर्यादा 10 ते 25% पर्यंत वाढ केलेली आहे। कोणत्या पिकाला आता किती कर्ज मिळणार आहे याची अधिकृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग आता आपण थेटपणे या ठिकाणी माहितीला सुरुवात करूया। या ठिकाणी कापूस बागायती यासाठी आता जे पीक कर्ज तुम्हाला नवीन दरानुसार मिळणार आहे ते आहे 78,550 रुपये इतके प्रति हेक्टर कर्ज मिळणार आहे। नंबर 2 आहे कापूस कोरडवाहू, यासाठी 63,000 रुपये तुम्हाला प्रति हेक्टर मिळणार आहे। सोयाबीन आपल्या राज्यातील सर्वात मुख्य पीक, यासाठी 68,200 रुपये इतकी मर्यादा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। तूर या पिकासाठी 66,000 रुपये इतके पीक कर्ज प्रति हेक्टर तुम्हाला दिले जाणार आहे। त्यानंतर आहे ज्वारी 42,700 रुपये, तर मूग आणि उडीद यासाठी 37,500 रुपये इतके पीक कर्ज तुम्हाला नवीन सुधारित यानुसार मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, भाजीपाला आणि फळबाग यासाठी सुद्धा या ठिकाणी नवीन दर जे आहेत ते जाहीर झालेले आहेत। कांदा आणि टोमॅटो या पिकासाठी 1,25,000 ते 1,80,000 रुपयेपर्यंत कर्ज मर्यादा जी आहे ती वाढवली आहे। त्यानंतर आहे मिरची, यासाठी 1,26,000 रुपये इतके पीक कर्ज तुम्हाला दिले जाणार आहेत। फळबाग उत्पादक शेतकरी बांधवांसाठी फळबागाच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो हे ओळखून महाराष्ट्र शासनाने यावर्षी खूप चांगला निर्णय घेतला आहे। नवीन सुधारित नियमानुसार तुम्हाला मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल। केळी या पिकासाठी जर तुमची केळीची बाग असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर 1,89,000 रुपये इतके पीक कर्ज मिळू शकते। डाळिंबच्या बागेसाठी तुम्हाला 1,52,000 रुपये इतके प्रति हेक्टर असा नवीन दर जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। संत्रा, आंबा आणि द्राक्ष यासारख्या व इतर फळबागांसाठी बागेच्या प्रकारानुसार 1,25,000 ते 2.5 रुपयापर्यंत मोठी आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही सर्व पिकाची यादी आणि त्यांचे नवीन दर असलेली PDF तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही डाउनलोड करू शकता। खूप सोपी आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक केल्यानंतर ही PDF डाउनलोड होईल। जर PDF डाउनलोड होत नसेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्या ठिकाणी मी ही PDF टाकलेली आहे। मित्रांनो, ही रक्कम तुमच्या जिल्ह्यानुसार थोडीफार कमी जास्त असू शकते, त्यामुळे आपल्या बँकेत एकदा चौकशी नक्की करा। ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा। अशा सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थांबतो, पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।